नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025चा महागाई भत्ता 3%. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. नवीन वर्ष 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वरून 56% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारणा केली जाते. 2024च्या जुलै महिन्यात महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला होता. पण यावेळी अपेक्षित 4%ची तुलनेत केवळ 3%ची वाढ झाली. जानेवारी 2025 मध्ये वाढ. आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीनुसार जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता 3% वाढवण्याचा अंदाज आहे. बाकी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी आल्यानंतर ही वाढ निश्चित होईल. तसे पाहता महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल. मात्र सरकारचा अंतिम निर्णय मार्च 2025 मध्ये अपेक्षित आहे. ही वाढ मागील महिन्यापासून लागू राहील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक देखील मिळेल. 2025 मध्ये महागाई भत्ता 56%. दरवर्षी मार्च महिन्यात सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यामध्ये सुधारणा होतात. त्यानुसार मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता 56% होईल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 3% ऐवजी 4% वाढ करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता फक्त 3%नेच वाढणार असल्याचे चित्र आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरली असली तरी महागाई भत्त्याच्या पार्श्वभूमीवर अधिक लाभ मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आता याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.